पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। जसं की बघू शकता आज चाललो आहे जरा माळशेज घाटामध्ये आणि हा आहे समृद्धी महामार्ग जो नाशिकला चालला आहे आणि नागपूरला कनेक्ट होतो पुढे। तर खूप चांगला रोड बनवला आहे आणि त्याच रोडने आता आलो, खूप एकदम रिलॅक्स होतं। A few minutes later फायनली माळशेज घाटात पोहोचलोय आणि नजारे बघू शकता, पूर्ण धुकं। असा एक प्रॉपर व्ह्यू पॉइंट बनवलाय। आता बघू शकता नजारे, थोडं आकाश मोकळं झालंय त्यामुळे बघू शकता माळशेज घाटाचं शेवटच्या टोकावर आलंय। जसं की इथे पुढे टनेल आहे, हा टनेल संपला की हा घाट ऑलमोस्ट संपल्यात जमा आहे आणि हे असे काही नजारे आहेत। हा पीक बघू शकता वरती। A few minutes later सो फायनली पोचलोय दोस्ती लेकूडला। अशी वर जायला पायवाट आहे आणि इथे पार्किंग एरिया आहे। असा जंगलमधून जायला रस्ता आहे, थोडं ट्रेकिंग करायचं आहे आणि हा लेक व्ह्यू बघू शकता समोर। संकेत दमलाय। फायनल थोडं चालायचं होतं तर ट्रेकिंग काही जमलं नाही, तर फायनली त्यांचा एक हॉटेलवाला माणूस आलाय, त्याने आमच्या बॅगा घेतल्या। तसं बघू शकता पुढे आणि पाऊस आलेला आहे, हे बघू शकता वरून व्ह्यू, लेक व्ह्यू रिसॉर्ट। मी अर्धा रस्ता कव्हर केलाय, अजून थोडं वॉकिंग डिस्टन्स आहे। बघू शकता नजारा, इथून अजून स्टेप दिसत आहेत अशा वरती जायला। 10 मिनिटं चालल्यानंतर आता कुठे हॉटेल दिसायला लागले आणि हा समोरच डोंगर। आणि बघू शकता हा आहे हॉटेलचा काही व्ह्यू, दोस्ती लेक साइड व्ह्यू यासाठी पूर्ण लेक दिसतोय। एकदम डोंगराच्या वरती आहे, 15 ते 20 मिनिटं ट्रेक करून आणि असा काही एक डोंगराचा सोहळा। या आहे स्विमिंग पूल, व्ह्यू बघू शकता समोर लेक आणि हा स्विमिंग पूल। तो डायरेक्ट रूममध्ये झालो आहे आणि हा असा काही रूम, इथे 3 जण राहणार आहोत। सो आहे कॉटेज नंबर 504
हा आहे समीर, तुझ्याकडे येतो नंतर, थांब जरा. हा आहे असा काही रूम, बेड, सोफा दिलाय, इकडे बाहेर गॅलरी. हाय संकेत. आणि हा असा बॅक साईडचा व्ह्यू. ॲक्च्युली हा 2 रूम आहेत, 4 बेड म्हणू शकतो. इकडे वॉशरूम आहे, वॉशरूम पण स्पेसियस दिला आहे. आणि एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट साईडला अजून एक रूम आहे एक्स्ट्रा. हा असा काही एक रूम आहे, बेड. आय थिंक फक्त बेडसाठीच रूम बनवला आहे सेपरेट. आणि असा काही व्ह्यू आहे हा. दहा ते 15 मिनटं ट्रेकिंग करून आलो आहे, पण चांगला व्ह्यू आहे इथे. आणि आहे मी. A few minutes later. तर आपल्याबरोबर आहेत समीर आंबावकर. तर कसा होता एक्सपिरियन्स हा आताचा, जो 10 मिनिटं ट्रेकिंग केला आणि वरती आल्यानंतर पाहिलं खूप सुंदर असा व्ह्यू आहे. हो हो, किती आल्यावर तर जे 10 मिनिटं चाललो हां, ते वरती टाईप वर्थ आहे असं वाटलं. पण एक रस्ता असं तर रस्ता प्रॉपर नाही आहे, पण स्टेप्स आहेत प्रॉपर. तर तुम्ही ट्रेकिंग 10 मिनिटाचं करून येऊ शकता इझिली. बट वर्थ आहे. इन्फिनिटी पूल आणि वगैरे क्लीन तिथे जागा मोकळी आहे आणि रूम्स बऱ्यापैकी चांगले आहेत. एकदम टॉपवरच आहे डोंगराच्या, त्यामुळे एकदम बेस्ट आहे. कसं वाटलं? कैसा लगा? हा संकेत, ओव्हर टू संकेत. ट्रेकिंग करायला लागलं पण. ट्रेकिंगचं हे जास्त होता, चांगलं होतं, पण लोकेशन फारच छान आहे. तर एकंदरीत बघू शकता हा परिसर आहे, खूप मोकळा आहे. हा जो मागच्या साईडला एक डोंगर आहे, डोंगरचा एक मोठा सुळा आहे एकदम. आणि वरती आल्यानंतर थोडं सपाट जागा आहे, एकदम एकदम प्लेन आहे. आणि तिथे मस्तपैकी हे कॉटेजेस बांधलेत आणि कॉटेजेस पण चांगले आहेत. आपण परमनंट नाही बोलू शकत त्याला, पण ठीकठाक आहेत आणि क्लीन आहेत. आणि मेन म्हणजे लोकेशन चांगली आहे ना भेटले, त्यामुळे गुड. थोडा रस्ता असतं तर जरा चांगलं झालं असतं, कारण खूप 10 ते 15 मिनटात एवढी पण लोकांना चालायची सवय नाही. आता आम्ही थकलो वर येईपर्यंत. त्यांची बॅग न्यायला माणसं असतात तरीसुद्धा. जर रस्ता असतं तर खूपच छान झालं असतं, कारण व्ह्यू पॉईंट पण चांगला आहे, लोकेशन चांगलं आहे. आणि आता धुकं पण क्लिअर झालं ना, चांगला व्ह्यू बघायला भेटतो. स्विमिंग पूल तर खूप सुंदर आहे, जसं आधी दाखवलं मी तुम्हाला. जस्ट थोडं फ्रेश झालं, थोडं लंच करायला चाललो आहे, कारण लंच पण इन्क्लूड आहे. लंच, डिनर अँड ब्रेकफास्ट. तर आता लंचसाठी चाललो आहे. बघू शकता हा एक वरचा व्ह्यू आहे. तिथून पूर्ण लेक व्ह्यू दिसतोय. बघू शकता वरती डेकवर आलोय, तिथला व्ह्यू हा. मस्त की पाऊस पडतोय. धुकं सुद्धा आलंय. इकडे बॅक साईडला त्यांची रूम्स आहेत. मी तर ॲक्च्युली ट्रेकिंग करून आलो, पण इकडून येण्यासाठी हा त्यांचा रस्ता आहे बॅक डोअरचा. The next morning. सकाळचे 6:45 वाजलेत. बघू शकता 6:41. थोडी इमर्जन्सी आली, त्यामुळे लवकर निघायला लागते. तर असा काय होता व्ह्यू. बघू शकता सकाळ होते. हे होता रूम आणि हा स्विमिंग पूल समोरच आणि पुढे लेक व्ह्यू. तर व्हिडिओ इथेच थांबवतोय. नाव इट्स टाईम टू से सायनारा. भेटू पुन्हा अशा व्हिडिओमध्ये. थँक्यू.